महापालिका कर्मचाऱ्याला रक्ताच्या थारोळ्यात पाडणाऱ्या एकाच पोलिसांनी घेतलं ताब्यात। अहिल्यानगर शहरातल्या मुकुंदनगर परिसरामध्ये अचानक असं काही घडलं ज्यामुळे संपूर्ण शहराची झोप उडाली आहे। दर्गा दायरा भागामध्ये दिनांक 7 ऑगस्ट रोजी महानगरपालिकेचे कंत्राटी कर्मचारी धीरज परदेशी यांच्यावर अत्यंत भयंकर असा प्राणघातक हल्ला झाला। रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या धीरज यांना तातडीनं खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं असून त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे। घटनेचं गांभीर्य ओळखून जिल्हा पोलीस अधीक्षक मुमुका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी चक्रे वेगाने फिरवली आणि संशयित आरोपी युनुस शेख याला क्षणाचा विलंब न लावता बेड्या ठोकल्या। त्याला न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्याची थेट 3 दिवसांच्या पोलीस कोठडीमध्ये रवानगी केली आहे। मात्र या भयंकर हल्ल्यामागील 3 मुख्य आरोपी अद्यापही मोकाट आहेत। त्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी विशेष पथकं रवाना केली आहेत। भिगार कॅम्प पोलिसांचे पथक दिनांक 8 ऑगस्ट रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक तेजश्री थोरात यांच्यासह थेट घटनास्थळी दाखल झाले असून संपूर्ण परिसराचा पंचनामा सुरू आहे। हा प्राणघातक हल्ला नेमका कोणत्या वैयक्तिक किंवा इतर कारणावरून झाला, यामध्ये आणखी कोणत्या मोठ्या नावाचा सहभाग आहे का, याचा उलगडा लवकरच पोलीस तपासामध्ये होणार आहे। दरम्यान या धक्कादायक घटनेनंतर संपूर्ण अहिल्यानगर शहरातून आरोपींवर कठोरतम कारवाई करण्याची जोरदार मागणी होत आहे। वृत्तसंपादन विभाग, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।